हा चित्रपट ज्या विषयाला धरून हा चित्रपट जो निर्माण केला आहे त्याबद्दल विशेष कौतुक. कारण का की कोकणातली संस्कृती आणि ही संस्कृती एक वेगळ्या पद्धतीने वास्तवता जो प्रश्न निर्माण झाला आहे जे वास्तवात भेडसावत आहे तरुण पिढीला किंवा प्रत्येक घरामध्ये आज हे वास्तव निर्माण झालंय. ते प्रत्येक घरामध्ये ही समस्या आहे. त्या समस्येचा आज मोठं एक जे असा प्रॉब्लेम झालाय की तो म्हणजे न सुटणार असा प्रॉब्लेम. आणि अशा या प्रॉब्लेम मध्ये आज कोकणातली संस्कृती आणि या संस्कृती बरोबर हा प्रॉब्लेम त्यांनी जो पद्धतीने या ठिकाणी हाताळला आहे आणि हाताळत असताना या कोकणातील माणसाचा जो स्वभाव आहे किंवा बारीक सारीकच्या प्रसंगातून एक चांगल्या कलात्मक पद्धतीने हे एकंदर चित्रपट जो आहे हा चित्रपट त्यांनी अतिशय सुंदररित्या कलात्मक पद्धतीने या ठिकाणी मांडलेला आहे. आणि खरोखर म्हणजे त्याचं कौतुक करावं असं वाटतं की म्हणजे चित्रपट फार काही मोठा नाही परंतु 1 तास 52 मिनिटांमध्ये त्यांनी जे काही संदेश द्यायचा आहे तो अगदी अतिशय सुंदररित्या या पिक्चरातून या चित्रपटातून संदेश दिलेला आहे. आणि म्हणून मला त्यांचं या ठिकाणी खरोखरच कौतुक करावंच वाटतं. आणि यांना पुढे असेच काही कोकणातील जे काही प्रसंग घटना किंवा प्रसंग काय आहेत काही अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आजही आपल्या मोठ्या पडद्यावर आलेल्या नाहीत त्या अशा काही गोष्टी असे काही प्रसंग काही घटना आधुनिक पडद्यावरती यावेत आणि कोकणातलं वास्तव कोकणातलं इथला निसर्ग या सर्व मोठ्या पडद्यावर येऊन याला इथे चांगला प्रेक्षक वर्ग वगैरे किंवा त्याची ख्याती किंवा प्रसिद्धी साता समुद्र पार कशी पोहोचवता येईल यासाठी या टीमने आणखी विशेष प्रयत्न करावे असं मी यांना शुभेच्छा देतो. चित्रपट तर सुंदर बनवलाच आहे त्याच्या आणखी आणि काही विषय या ठिकाणी आहेत जे हाताळावे आणि असंच कोकणाचं जे एकंदर कल्चर आहे हे कल्चर आणखीन जरा लोकांमध्ये साता समुद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे अशी त्यांना मी विनंती करतो. आणि हा चित्रपट आम्हाला आज खरंच म्हणजे एवढं असं वाटलं नाही की बाबा आम्हाला असा चित्रपट मोफत पाहायला मिळेल वगैरे. पण या चित्रपटाने ते त्यांनी ज्यांनी या चित्रपटाने त्यांनी सौजन्य आपलं दाखवलं आहे त्यांचेही मला या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करावं असं वाटतं की त्यांच्यामुळे हा आम्ही एक सुंदर चित्रपट या ठिकाणी आम्ही पाहू शकलो. आणि एक चांगलं या ठिकाणी या टीमची जे नातं आहे आमच्या अप्रत्यक्षरित्या का होईना पण जोडलं गेलेलं आहे. आणि आम्ही कुठेतरी यामध्ये आहोत असंच काहीतरी थोडस म्हणजे आभास निर्माण झाला. आणि हाच आवाज आमच्या नेहमी सोबत असेल. हा चित्रपट पाहिल्यानंतर आता तो इथून जात आहोत तरी इथून गेल्यानंतर भावना जी आहे आणि हा जो मनातला भाग जो आहे हा सतत आमच्या कायम मनामध्ये राहील. याबद्दल या टीमचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो.